धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. खर्च करायचं काय? खर्च करायचं काय? खर्च करायचं काय? घरच्या महिलाला, घरच्या महिलाला, घरच्या महिलाला धिक्कार असो, धिक्कार असो. अरे धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. घरच्या महिलाला, घरच्या महिलाला, घरच्या महिलाला धिक्कार असो. खर्च करायचं काय? खर्च करायचं काय? खर्च करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. घरच्या महिलाला, घरच्या महिलाला राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. बडकरची साधणारा फडणवीसांचा, बडकरची साधणारा फडणवीसांचा, बडकरची साधणारा फडणवीसांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. खर्च करायचं काय? खर्च करायचं काय? खर्च करायचं काय? घरच्या महिलाला, घरच्या महिलाला, घरच्या महिलाला धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. घरच्या महिलाला, घरच्या महिलाला धिक्कार असो, धिक्कार असो. राजीनामा द्या, राजीनामा द्या. गोपीचंदची पडळकरची पाठराखण करणाऱ्या फडणवीसांचा, गोपीचंद पडळकरची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो. गोपीचंद पडळकरच्या महिलाला, गोपीचंद पडळकरच्या महिलाला, गोपीचंद पडळकरच्या महिलाला राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या. पुढे यायचं, पुढे येऊ. वाचावे गोपीचंदचं करायचं काय? वाचावे गोपीचंदचं करायचं काय? राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे गोप्याचं करायचं काय? आणि डोक्यावर पाय, करायचं काय? आणि डोक्यावर पाय. या मंगळसूत्र चोराचं करायचं काय? अरे भारतीय जनता भुलट्या गोप्याचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचा पायी राजाचा. आज या ठिकाणी आम्ही एक मंगळसूत्र चोर माणूस आमदार झाल्यानंतर, एक मंगळसूत्र चोर माणूस आमदार झाला की काय करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर. भाजपला कदाचित खंडणीखोर, मंगळसूत्र चोर अशा लोकांची सवय असेल, पण महाराष्ट्राला ही सवय नाही. दुर्दैवाने महाराष्ट्राचा भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर कमरेखालची भाषा करतो. या ठिकाणी जे स्वातंत्र्य सेनानी म्हणून राजाराम बापू पाटील या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीबद्दल अश्लाघ्य भाषा वापरतो. त्याच राज्य आणि याच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या गोपीचंद पडळकरची बाजू लावतात. ते सांगतात की गोपीचंद पडळकर आक्रमक आहे, त्यांच्याकडे अजून खूप काळ आहे. याचा अर्थ गोपीचंद पडळकरची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता या गोपीचंद पडळकरची काळी बाजू या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आणण्याकरता आम्ही पुणे शहराच्या वतीने आंदोलन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की
भाजपच्या ऐवजी RSSनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच या ठिकाणी खुलासा करण्याची गरज आहे की भाजपची बदललेली भूमिका, भाजपचा हा बदललेला चेहरा त्यांना मान्य आहे का? कारण की माझ्या माहितीप्रमाणे गोपीचंद पडळकरचा प्रचार सुद्धा स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रक वाटून केलेला आहे. त्यामुळे असले चेहरे जर भाजपला आणि RSSला मान्य असेल तर या महाराष्ट्राला कडे लोटापासून कोणीच वाचू शकत नाही असं आमचं थेट म्हणणं आहे. जर भाजपमध्ये जर थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या गोपीचंद पडळकरवर हकालपट्टीची कारवाई करावी आणि पार्टी डिफरन्स असल्याचं सिद्ध करावं. अन्यथा भाजप हा खंडणीखोरांचा, मंगळसूत्रांचा, नालायक लोकांचा पक्ष आहे हेच या ठिकाणी समोर येईल. आपण पाहतोय की मागच्या 7-8 महिन्यामध्ये सातत्याने मान्य पवार साहेब, मान्य उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांच्यावर सातत्याने पुढे तर जाऊन जितेंद्र आव्हाड साहेबांच्या माणसानं मारहाण करण्याचं काम हे गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यावर झालं. सगळे स्टेटमेंट मीडियामध्ये असून सुद्धा या ठिकाणी फक्त आणि फक्त जातीचं राजकारण करण्याच्या नादामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याची वाट लावतायत असा आमचा थेट आरोप आहे.